पेटा प्रॉपर आहे। इथे माळ आहे, इथे बघू शकता गळ्यातल्या पण माळी वगैरे, इथे हातामध्ये हे धोतर वगैरे, म्हणजे कशा पद्धतीने हे वर्क करतात ते मूर्त्या आवडतात ते। कसं वाटलं? खूप चांगला, फर्स्ट क्लास आवडतात। ज्या हवेत त्या भेटतील तुम्हाला। हे बघा, हे बघा, इकडे देखील इकडे 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 या सगळ्या वर्कवाल्या मूर्त्या आहेत। भोळ्या शंकरा शंकरा ये भोळ्या शंकरा। एंट्रीला ऑलरेडी 3 मूर्त्या तिथे दिलेल्या आहेत। ही आपली पेशवाई लुकची आहे, ही मोरावर बसलेल्या श्रीकृष्णाची, आणि ही एक आहे। या सगळ्या मूर्त्या वर्क केलेल्या आहेत। 7,500 आणि 7,200, 7,000, 6,800 असे वेगवेगळे रेंज आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे देवेंद्र गाडके ब्लॉग। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी चाललेलो आहे कामोठ्यामध्ये सेक्टर 15मध्ये, जिकडे आपल्याला बघायला भेटणार आहे गणपती बाप्पांच्या सुरेख सुंदर मूर्ती आणि त्यांना डायमंड वर्क, फेटा, इनऑल सगळं कुठे करून भेटतं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। सो जाऊया आणि कामोठेकरांना सगळ्यांना म्हणजे कुठे कुठे काय तिथे कामोठ्यामध्ये कुठे शॉप आहे, कसं काय सगळं डिटेल मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि आपण जाणार आहोत बाईकने। सो सगळं आता रेडी आहे, चहा वगैरे रेडी झालेला आहे। सो चहा वगैरे पिऊन आपण निघूया। पाऊस, मला वाटतं पाऊस देखील नाही आहे, सुंदर असं वातावरण झालं आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। सो जाऊया मित्रांनो आता, आणि थोडीशी राईड पण होईल आणि त्या ताई आहेत त्यांचं आपल्याला वर्कशॉप पण तुम्हाला दाखवेल कसं काय आणि कुठे जायचं। ट्रेनने पण तुम्ही येऊ शकता। भरपूर साऱ्या बुकिंग ऑलरेडी झालेल्या आहेत त्यांच्याकडे, आणि डायमंड वर्क करायला सुरुवात देखील केलेली आहे त्यांनी। आणि मला वाटतं खूप साऱ्या मूर्त्या मागच्या वेळेस मी केलेला व्हिडिओ खूप साऱ्या प्रेक्षकांनी तिथून म्हणजे लोकांनी मूर्त्या घेऊन गेल्या होत्या, आणि मी देखील तिथूनच बुक केलेली। सो मित्रांनो जाऊया आणि कशा पद्धतीने त्या ताई आपल्या आणि तिथे कुठल्या कुठल्या नवीन मूर्त्या आलेल्या आहेत त्या देखील मी तुम्हाला दाखवतो। सो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मजा येणार आहे खूप मित्रांनो। आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहिती आहे चॅनलला काय करायचं, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सो जाऊया मित्रांनो, भेटू व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चला तर जाऊया, आपलं सगळं रेडी आहे, फक्त आता मला हेल्मेट घालायचं, आपलं गोप्रो फिट करायचं आहे आणि निघायचं राईडला। सो भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये, आणि अशाच गप्पा गोष्टी माझ्यासोबत करत राहा बाईक रायडिंगमध्ये। आणि बाईक रायडिंग मी चालू केलं आहे, ते कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा। सो मित्रांनो भेटू आता रायडिंगमध्ये, कारण की पावसाच्या आधी आपल्याला सगळं शूट वगैरे करून यायचं आहे त्यांचं वर्कशॉपचं। सो निघूया आता, भेटूया व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो फायनली आपण आता निघालेलो आहोत। चला, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण कुठल्याही जाण्या येण्याची सुरुवात करत असतो। सो चला जाऊया, मला दाखवतो आज। चला मित्रांनो, रेडी आहात ना? आज मला वाटतं मी भिजून येणार आहे, कारण की खूप पाऊस भरलेला आहे आकाशामध्ये। पण जाऊया तरी पण आपण, कारण की मी दुपारी जाऊन आलेलो पण त्यांच्याकडे लाईट नव्हती म्हणून परत रिटर्न आलो। पण आता मला वाटतं लाईट आली असेल आत्तापर्यंत, तरी बघू आपण जाऊन। आय होप लाईट आलेली असू दे, परत मला रिटर्न नाही यायला लागू दे म्हणजे झालं। आपला रस्ता मला वाटतं 10 मिनटात आपण कव्हर करू, 10 मिनटंच लागतील। आपण करंजाडेमध्ये आता, आणि जर तुम्ही बाईकने येणार असेल तर तोही देखील सांगतो। आपण स्टेशनवरूनच जाऊया मुद्दाम, जेणेकरून तुम्हाला पण समजेल कसं यायचं स्टेशनवरून। स्टेशनवरनं खूप जवळ आहे मित्रांनो, यायचं असेल तर। आणि स्टेशन मला वाटतं ट्रेनने आलं तर तुम्ही तिकडूनच या। खूप सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो, मागच्या वर्षी मी गेलेलो ना, म्हणजे मला खूप आवडलेल्या मूर्त्या। आणि त्या ताई अशा स्वतःच्या हाताने डेकोरेट करतात ना, तुम्ही फोयटा बोलू नका, डायमंड बोलू नका, जे पाहिजे गणपतीचं धोतर वगैरे इनऑल सगळं तुम्हाला बघायला भेटतं त्याच्यामध्ये। सो खूप भारी वाटतं ते, माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला समजेलच आता। मी चाललोच आहे तिकडे, मजा येते। पण बाईक रायडिंग म्हटलं तर खूप मला आवडते। मी स्टार्टिंगला बोललेलोच तरी की मी जेव्हा पण हे घेईल ना, बाईक घेईल, त्याच्यानंतर मग मोटो ब्लॉगिंग वगैरे चालेल। आपल्याकडे पहिली बाईक होते, आणि मेन मुद्दा सांगायचा हा झाला तर मित्रांनो, मला बाईक चालवता येत नाही।
आपल्याकडे स्कूटी आहे आणि आपण ती घेतलेली आहे ॲक्टिवा 110 cc वाली. 125 घेणार होतो पण मी बोललो ठीक आहे चल सध्या ही तरी वापरू आणि त्याच्यानंतर मग दुसरी घेऊ आपण. आता आपण करंजाडेचा जो ब्रिज आहे ना त्याच्या खाली आहे. इथून आपल्याला राईट मारायचा आहे आणि आपल्या डाव्या साईडला आता राईट मारल्यानंतर जे दिसेल ते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मित्रांनो. एअरपोर्टची राईड पण लवकरच होईलच, ती देखील तुम्हाला बघायला भेटेलच लवकरात लवकर. सो आता जाऊया. इकडे एक टर्निंगला खूप प्रॉब्लेम आहे. तू ही दिल तू ही मेरी जान है गे नहीं किसी और के बिना ओ हानिया ओ दिल जानिया है रे 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 रे. हे मित्रांनो बघू शकता लेफ्ट साईडला तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तिकडे आपल्याला आतमध्ये जाता नाही शक्यतो, पण मी एकदा राईड करणार आहे तिकडे. तिकडचं पण तुम्हाला दाखवणार आहे रस्ता. खूप भारी रस्ता आहे. डायरेक्ट आपल्याला पाम बीचला उतरवतो तो रस्ता. मस्त आहे वेलापूरला. सो आता आपण निघालेलो आहे. आपली स्पीड आहे 60ची आणि आपण लावलेला आहे माईक. सो आवाज कसा आहे तो मला काय माहिती नाही आहे. फर्स्ट टाईम मी हे यूज करतो आहे मोठं ब्लॉगिंगचं सेटअप. आपण सगळं सामान घेऊन ठेवलं होतं पण आपल्याकडे म्हणजे गाडी वगैरे प्रॉपर नव्हती वगैरे. इथे आपण मोबाईल लावायचं पण स्टँड लावून घेतलेलं आहे जेणेकरून मॅप वगैरेचं टेन्शन नाही. आणि हा आमच्याकडचा मित्रांनो हे सनसेट पॉईंट. इथे सनसेट खूप छान दिसतो. मी देखील दोनदा तीनदा आलो आहे. हे बघा पूर्ण असं व्ह्यू आहे ना आणि हा बाजूचा एअरपोर्टचा व्ह्यू आहे. काहीतरीच कमाल आहे मित्रांनो, काहीतरीच एक नंबर आहे. सो जाऊ चला आपण आता पटापट. पावसाच्या आधी तिकडे शॉपवर पोचायचं आहे. परत आपल्याला शॉपचा व्हिडिओ देखील घ्यायचा आहे. नंतर परत रिटर्न पण यायचं आहे. भरपूर काम आहेत आणि याच्यामध्ये रायडिंग करायची मजा खूप येते मित्रांनो. खूप भारी वाटतंय. गाडी पण मला वाटतं गाडी खूप चांगली आहे. पण हवा एवढी आहे ना काय माहिती तुम्हाला माझा आवाज प्रॉपरली येतोय का नाही येते. हवा खूप आहे. पण ये भोळ्या शंकरा शंकरा ये भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा. ओ गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा. ओ आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ये भोळ्या शंकरा शंकरा ये भोळ्या शंकरा. सो मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे जवळजवळ. हा खांदेश्वरचा ब्रिज आहे. खालून आपल्याला खांदा कॉलनी पनवेल परत आणि लेफ्ट साईडला आपलं आहे या साईडला स्टेशन. सो आपण आता स्टेशनवरनंच जाणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल कसं यायचं. सो चलो. पाऊस मस्त भरला आहे पण थोडासा येतो ज्याने आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार आहे. पण एकदम मोठा आला तर आपल्याला साईडला थांबायला लागणार आहे कारण आपण गोप्रोला वॉटरप्रूफ केस नाही लावलेलं. सो थोडासा प्रॉब्लेम येईल. हे जे ना गाड्यांचं पाणी उडतं ना मित्रांनो त्याने खूप इरिटेट होतं. म्हणून मी रेनकोट वगैरे घालतो कॅरी करतो. रेनकोट घेऊन आलो आहे पण सध्या गरज नाही वाटत आहे आपल्याला. पापा की परी अरे बाप इंडिकेटर काहीच नाही. सरळ चालायचं म्हणून चालायचं बस. आता इथून आपण लेफ्ट मारणार आहे. चलो. हा आहे मित्रांनो स्टेशनला जायचा रोड. चलो. हायवेवरनं लेफ्ट मारलेला आहे आपण. स्टेशनवरनं जायचं आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घालून येते भस्म कपाळा. ओ काय मजा येते यार गाणी म्हणायला. मला थोडेफार गाणी पाठ करायची आवश्यकता आहे जेणेकरून लॉंग रूटला मजा येते. आम्ही मध्ये अलिबागला गेलतो ना मित्रांनो खूप मजा केलेली. पण माझ्याकडे तेव्हा गोप्रो होता पण ॲक्च्युली माईक वगैरे काय सेटअप नव्हता. परत गोप्रोला आपण जे सेटअप लावायचं होतं ते पण नव्हतं लावलं. हेल्मेट नव्हतं आपल्याकडे.
मग आता सगळं आलं आहे, आता आपण करू शकतो. तेव्हा सोबत कसं आकाश होता, आकाशने फुल मध्ये आम्ही दोघांनी ना फुल माहोल क्रिएट केला, माहोल एकदम असा फुल कडकवाला. सगळे लोकांना भेंडी असे रिॲक्ट करत होते ना, फुल तबाही करून टाकलेली आकाशने. मी कधी कधी आठवत होतो दिवस, मला खूप मजा केलेली आम्ही. आपण आता स्टेशनवरनं जातोय खास तुमच्यासाठी. स्टेशनला पण मला नाही वाटत जायची गरज आहे, आपण दाखवतो तरी तुम्हाला. हे स्टेशनच आहे मित्रांनो, स्टेशनच्या बाजूला नवीन बिल्डिंगचे कामं चालू आहेत खूप. म्हणजे खांदेश्वर आता एवढं सुधारलं आहे ना, खूप सुधारलं आहे. तुम्ही मानसरोवरवरनं पण जवळ आहे, मानसरोवरवरनं पण येऊ शकता तुम्ही. मानसरोवर स्टेशनवरनं पण खूप जवळ आहे आपल्याला. सो जाऊया आता. हे बघा, हे जे लेफ्ट साईडला आहे ते आपलं खांदेश्वर स्टेशन आहे आणि आपण इकडून सरळ चाललो आहे आता. इकडून जे आहे ते खांदेश्वर स्टेशन आणि इथून राईट मारला का सरळ जाऊन कामोट्यामध्ये. हे सेक्टर 20, 21 आणि ते आपल्याला 15 आहे, म्हणजे थोडंसं हायवेच्या साईडने आपल्याला जवळ पडतं. आईला यांचं स्टँड बघून मला पण स्टँड घ्यायचं होतं, पण आता बघू कधी योग येतोय स्टँड घेण्याचा. चला, आलो गर्दीचं ठिकाण कामोठे. मार्केट भरलेलं आहे बघा, गर्दी मार्केटला. आणि आपण पण अशा टायमिंगला आलोय जसं काय मार्केट भरलं आहे. बाबा मार्केट म्हटलं की नाकी न होतात रे. आता लेपला जायला देतं की नाही काय माहिती आपल्याला, सगळीकडे हे लागलेलं आहे. तरी जाऊ आता, बघू. जायला रस्ता आहे की नाही. इथं लावू का गाडी? मला वाटतं गाडी पुढे कुठेतरी उभी करावं लागेल. आईच्या गावात मार्केट भरल्यामुळे मला काही सुचू नाही राहिलं. इथे कुठेतरी लावू का गाडी? कुठे लावू, पण गाडी लावायला कुठेच जागा नाही आहे. मला माहितीच नाही यार, मंगळवारी पण मार्केट भरायला लागलं का मोठ्यात? कसं काय? हाऊ इज पॉसिबल? लावू कुठे गाडी? कुठे लावू रे? अरे बाप रे, शी नशीबच खराब आहे आज. कुठे लावायचं? मला गाडी लावायला जागा भेटू दे फक्त. ह्या साईडला बघूया का? नाही तर तो मंचुरियनवाला आहे तिथेच लावून. एवढ्या लांब मला परत चालत यायला लागेल. बापरे, आपण चाललो रॉंग साईडने आय थिंक. तर इथे साईडला कुठेतरी गाडी लावूया मला वाटतं. हे मला जाऊन देतील तर ना. चला टाकतो गाडी आता. इथे आहे का कुठे गाडी लावायला? चला इथे लावू का? पण यांचा गेट आहे इथे. बापरे, एवढ्या लांब गाडी, थोड्यासाठी मी एवढा लांब आलो आहे. काय बोलू आता यार, शिट. कुठे लावू गाडी? इथे लावू? चला इथेच लावतो. थोडीशी राहील पण ठीक, सेफ आहे राहील. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोचलेलो आहोत. मी शॉपच्या बाहेरच आहे. शॉपमध्ये ॲक्च्युली येण्याच्या आधी मला माहिती नव्हतं की आज मार्केट आहे. मार्केटमुळे खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे कसं आवाज तुम्हाला येतो आहे की नाही क्लिअर मला काय माहिती नाही. पण आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला सगळं दाखवतो कशा पद्धतीने काय. त्यांनी काकींची तयारी चालूच आहे, काकी ऑलरेडी वर्क करायला बसलेल्याच आहे. सो जाऊ आता आतमध्ये. कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या वगैरे इनऑल सगळं आलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. आणि एका मूर्तीला किती टाईम लागतो आपल्याला वर्क जर तुम्हाला करून हवी असेल तर. सो जाऊ आता आतमध्ये. तर चला. जर एंट्रीला तुम्ही बघू शकता, हे बघा एंट्रीला ऑलरेडी 3 मूर्त्या तिथे दिलेल्या आहेत. ही आपली पेशवाई लुकची आहे, ही मोरावर बसलेल्या श्रीकृष्णाची आणि ही एक आहे. ह्या सगळ्या मूर्त्या वर्क केलेल्या आहेत. सो इथून आता आतमध्ये जाऊया आपण. ही पूर्ण लाईन आहे.
इथे छोट्या मूर्त्या ह्या मला वाटतं 1.5 फुटाच्या असतील, इथे लिहिलेल्या पण आहे. आणि ऑलरेडी हे बघा मित्रांनो बुकिंग वगैरे ऑलरेडी झालेले आहे हे बघा. सो बघू आता स्टार्टिंग तर इकडे केलेली आहे आपण. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता हे बघा. इथे ह्या किती फुटाच्या आहेत, किती फुटाच्या आहेत ह्या? हा सगळे लाईन. आणि इकडे 20-21 इंच ना. ओके. सो हे बघा ताईंनी सांगितलेलं आहे ह्या सगळ्या इकडे आपल्याला 1.5 फुटाच्या आहेत. आणि इकडे ह्या 21 इंचाच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. ह्या नॉर्मली मूर्त्या आहेत मित्रांनो. आणि याच्यावरती वर्क वगैरे काही केलेलं नाही आहे. ह्या नॉर्मली साध्या सिंपल मूर्त्या आहेत हे बघा. पण साध्या सिंपल आहे पण म्हणणं तसं मोह करून टाकणार आहेत. खूप भारी ही बघा सिंपल साधी. ही मला वाटतं मित्रांनो शाडू मातीची मूर्ती असावी. खूप चांगली ही देखील. हे बघा ओरावर विराजमान आपले गणपती बाप्पा. खूप चांगल्या इथं मूर्त्या बघायला भेटतात आहे आपल्याला. इकडे देखील तुम्ही बघू शकता हे बघा ही शंकर महादेवांची मूर्ती आहे. आकार आहे त्यांचा. म्हणजे ना खूप साऱ्या सुंदर मूर्त्या इथं बघायला भेटतात आहे मला. माझे पण मत चाललं आहे असं छोटंसं काहीतरी छोटीशीच मूर्ती यावर्षी बुक करूया. आपल्या घरी पण गणपती आहे मित्रांनो, ॲक्च्युली हे सांगायचं होतं. आणि मी देखील मूर्ती इकडूनच बुक करणार आहे. तुम्ही देखील इकडूनच बुकिंग करा. खूप सुंदर अशा मूर्त्यांनी रिजनेबल रेट्स आहे. आणि जर तुम्हाला त्या मूर्तीवर वर्क करून हवं असेल तर वर्क करून आपल्याला डायमंड वर्क तुम्हाला फेटं लावायचं आहे, तुम्हाला धोतर वगैरे इनल तर ताई सगळं लावून देतात आपल्याला. ॲड्रेस तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. पण अजून ह्या सगळ्या आपण नॉर्मल मूर्त्या बघतो इथे. हे बघा इथे सगळ्या ह्या छोट्या मूर्त्या आहेत. हे बघा छोट्या मूर्त्या देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे खूप साऱ्या प्रकारच्या. आणि मोस्टली ना मूर्त्यांची बुकिंग देखील झालेलं आहे. म्हणजे कसं टेन्शन नाही. तुम्ही देखील लवकर येऊन बुकिंग करा. नंतर संपल्यावर असं नको की व्हायला की मूर्त्या राहिल्या नाहीत. इथे हे बघा ह्या देखील आहेत. इथे दादा आपले काम चालूच आहे त्यांचं. ही किती फुटाची मूर्ती आहे दादा? 1.5 फुटापर्यंत. 1.5 फुट. साधारण आता एका मूर्तीला कलर काम करायला किती दिवस लागतात आपल्याला अंदाज? हे माझं का ॲक्च्युली कलर काम करणारे वेगळे असतात. अच्छा ओके. त्यांना मिनिममली 1-1.5 दिवस एका दिवसात पूर्ण कलर. मग तुम्ही आता काय करतात म्हणजे? मी आता हे गोल्डन टचअप करतोय. गोल्डन परत आईज वगैरे ऑलरेडी वगैरे ते लोक काढून देतात. अच्छा म्हणजे तुम्ही सगळं गोल्डन टचअप करताय का? touch-up करतो. अच्छा म्हणजे दादा हे गोल्डन टचअप वगैरे करतात. याची प्राईस अंदाजे माहिती असेल तुम्हाला? नाही मला नाही. चला प्राईस आपण पुढे दादांना विचारूया कसं काय. इथे ह्या सगळ्या किती फुटाच्या आहेत ह्या लाईन? इथे सगळ्या पीओपीच्या आहेत आपल्या. त्या हां, सगळ्या हां. मातीच्या होत्या. त्या सगळ्या मातीच्या होत्या ना? हो या साईडला पीओपीच्या आहेत. अच्छा 1 फूट 1.5 फूट सगळे असतील बघा इथे. हां ना. चालेल 2.5 पावणे 3 फुटाची. चालेल. इकडे ज्या मागे ना मूर्त्या बघितल्या ना मित्रांनो त्या सगळ्या काका बोलतात की शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. म्हणजे शाडू मातीच्या देखील मूर्त्या इथे बघायला भेटतात आहे खूप साऱ्या प्रकारच्या. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे देखील आहे बघा. ह्या मला वाटतं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत पीओपीच्या. रेट्स वगैरे काय दादांना माहिती नव्हते. आपण पुढे जाऊन त्यांना विचारूया रेट्स वगैरे किती आहे काय. अरे वा काली मातेची देखील मूर्ती आहे हे बघा. खूप सुंदर आहे यार हे देखील. वाव हे बघा आबा किती मूर्त्या दाखवू मी. म्हणजे मी इथे आलो आहे ना असं मोहून जातो गणपती बाप्पांना बघून. सगळ्या म्हणजे गणपती बाप्पा आपले सगळ्यांचे लाडके आहेत आय नो. पण गणपती बाप्पा पूर्ण घायल करून टाकतात. हे बघा ना काय गोड मूर्ती आहे यार हे बघा. तर आता बघूया पुढे जाऊया थोडंसं. काकींचं ऑलरेडी काम चालूच आहे. त्यांचं आपल्याला बघायला भेटेलच थोडं कसं धोतर वगैरे घालतात आपल्या गणपती बाप्पांना. सो विचारूया जरा. दादा थोडे बिझी आहेत त्याच्यामुळे त्यांना रेट्स वगैरे विचारणं आता सध्या पॉसिबल नाही होणार. आपण थोड्या वेळाने त्यांना रेट विचारूया प्रत्येक किंमत वगैरे किती आहे काय. हे बघा बुकिंग होत आहेत. यांनी किती केली? किती फुटाची केली? 2 फूट. 2 फुटाचं साधारण रेट काय आपल्याकडे? 3000 पासून सुरुवात आहे. 3000पासून सुरुवात आहे. आठनेवरती मूर्तीच्या. अच्छा ओके. म्हणजे बुकिंग मित्रांनो होतच आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही देखील करा. मी देखील इकडूनच करतो दरवर्षी. यावर्षी देखील मी इकडूनच मूर्ती बुकिंग करणार आहे. ताईंचं काम ऑलरेडी चालू आहे. ताईंकडे जाऊया आपण आता पुढे बघूया. जे बघेल ते वर्क केलेल्या मूर्त्या कुठे आहेत?
हां आय थिंक इथे ताईंचं काम ऑलरेडी चालू आहे, त्यांच्याशी नंतर बोलूया. काका इकडे या ना थोडं. मूर्त्या काढतो, चित्र काढतात आहे हा, का? काढतो. मला थोडंसं रेट सांगितलं असते तर. वाव, हे बघा मूर्ती ऑफ द इयर मस्त आहेत. आणि हे बघताय ना तुम्ही, हे सगळं ते हाताने करतात तयार. हे बघा, हे धोतर बोलू नका, पेटा बोलू नका, परत छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी, गळ्यातले हार वगैरे सगळं हे बाकी. आणि हे बघा मूर्त्या तुम्हाला वाटत असेल तर बुकिंग नाही, बुकिंग पण होतात ते खूप साऱ्या. हे बघा, यावर्षी मी पण इकडूनच बुकिंग करणार आहे. करा. ही किती फुटाची असेल काका? समोरची तर पण एक बघ, कुठली? समोर लावली आहे. हे वाले का? अच्छा ओके, चालेल चालेल ठीक आहे, करा तुम्ही करा. काकी इथे खूप बिझी आहेत सध्या, कस्टमर खूप आहे आज. झाले कमीत कमी मला वाटतं 15-30 दिवस राहिले असतील गणपती बाप्पांना यायला. मी शोधतोय. सगळ्या ह्या वर्क केलेल्याच मूर्त्या आहेत तिथे, ज्या हव्यात त्या भेटतील तुम्हाला. हे बघा, हे बघा इकडे देखील, इकडे 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 या सगळ्या वर्कवाल्या मूर्त्या आहेत. ही पण मूर्ती चांगली वाटते. हे देखील मला वाटतं कपडे. खाली माझा इंस्टाग्राम आय डी टाकला ना तर चालेल, सर्व चालेल. गोष्टी येतील. माझ्या सर्व सजवलेल्या मूर्त्या आहेतच त्यावर त्यातल्या पण तू घेऊ शकतो. तुला काय बनवायचं यार, मस्त मूर्ती आहे. आपल्याला रेट पाहिजे होते. हां, कुठून स्टार्ट करूया? इकडून. मला किती फुटाचे ते पण सांगा. हां. ही साधारण किती फुटाची असेल? ही 2.25 फूट आहे. 2.25 फूट. आणि म्हणजे समजा वर्क वगैरे करून तिला किती प्राईस वगैरे? ही वर्क करून ही होते 7,500. 7,500. आणि साधारण अशी आपण प्लेनमध्ये घेतली- असेल ती तिथे 3,500 ते 3,800 पर्यंत जाते. अच्छा, किती फुटाची? 2.5. 2.25. 2.25. ओके. आता ह्या साईडला सर्व इकडचे सर्व त्याच साईज. ह्या सगळ्या सेट आणि रेट म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात की? 7,500 आणि 7,200, 7,000, 6,800 असे वेगवेगळे रेंज आहेत. अच्छा, त्याच्यामध्येच आहे का सगळे? आणि म्हणजे आता तुमच्या इथे शॉपमध्ये असेल ना अशी एखादी चांगली सर्वात मोठी मूर्ती असं डायमंड वर्क केलेली? अजून नाच सुरू केला. नाही ते का? 4-5 चालेल दिवस चालेल. आहे. म्हणजे अजूनपर्यंत तरी त्यांनी मूर्त्या वगैरे आणल्या आहेत. त्या साईडला सगळ्या शाडू मातीच्या आहेत ना? हा, सर्व शाडू माती. ही अच्छा. एक शंकर आहे. अच्छा ओके. ही बुकिंग झाली आहे का? नाही नाही. ओके. हां, त्याच्यामध्ये होऊन जाईल ना ते? हा, हे शंकर. हा, बोला तुमचं. बोल भावा, काय पाहिजे? तो इकडे आता मी कन्फ्यूज झालो आहे. खूप साऱ्या मूर्त्या आहेत. तर ताईंचं काम चालू आहे, तोपर्यंत मी अजून तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या दाखवतो. काय बोलतोस? थांबा एक मिनटं मित्रांनो, जरा बोलतो, नंतर व्हिडिओ परत चालू. काकींचं इकडे डिस्कशन आहे, बघूया काकी काय बोलतो. नाही विचारतो, सांगतात काकी काहीतरी. ही कितीला आपली मूर्ती? 4,200. किती फुटाची आहे? 7,200 ना. तेच. ही किती फुटाची आहे? 2.5. 2.25 आहे ना ही पण? 28 इंच. अच्छा, ओके. ही देखील मूर्ती आहे ना मित्रांनो, 28 इंचच आहे, म्हणजे 2.5 फुटाच्याच आहे. सगळ्या वरती बघू शकता तुम्ही. सगळ्या वरती ज्या मूर्त्या आहेत ना ह्या सगळ्या 28 फूट म्हणजे 2.5 फुटाच्याच आहेत. हे बघा काय यार, भारी आहे यार. काकी अजून पण बिझीच आहेत. खूप टाईम त्यांचं सगळं तिथे सामान ऑलरेडी आहे. मी तुम्हाला सामान दाखवतो तिथे कसं पद्धतीने ते रेडी वगैरे करतात. हे बघा इथे काकींचं सगळं सेटअप आहे. इथे ऑलरेडी मला वाटतं एक काकी तयार करतातच आहे काही मूर्ती. हे बघा ते सगळं धोतर वगैरे त्यांचं, म्हणजे मित्रांनो दिसतं तसं नाही, खूप मेहनत लागते त्यासाठी. एक एक छोटं असं पूर्ण प्रॉपर करावं लागतं. खूप भारी आहे. तरी खूप साऱ्या सुंदर मूर्त्या आलेल्या आहेत वर्क केलेल्या, तुम्ही बघू शकता. मला तर खूप साऱ्या आवडल्यात. हे बघा ना, खूप म्हणजे प्रेक्षक असे म्हणजे जे भाविक आले आहेत ऑलरेडी बुकिंग चालूच आहे.
मोस्टली ना सगळे मला तर वाटते वर्क करूनच घेतात मूर्त्या शक्यतो, कारण की वर्क केलेल्या मूर्त्या सुंदर पण दिसतात आणि खूप म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह असतात आणि घरात ठेवलं ना तुम्ही डेकोरेशनची पण गरज नाही, खूप सुंदर असे होऊन जातात त्या. हे बघा पूर्ण फुल आज गर्दी आहे. मला ताईंशी बोलायचं पण ते बोलायला टाईम नाही, कस्टमर हा भरपूर आहेत त्याच्यामुळेच. बघा इथे आपल्याला खूप सारे मस्त मूर्त्या आहेत मित्रांनो. हे बघा ना, वाव यार, मला खूप आवडलं आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो की इकडे या, खूप साऱ्या मूर्त्या वगैरे भेटतील आपल्याला वर्क वगैरे केलेल्या. किती वेळा फिरू तेवढंच कमी आहे. हे बघा ना काय वर्क केलं आहे. हे बघा हा पेटा प्रॉपर आहे, हा इथे माळ आहे, इथे बघू शकता गळ्यातल्या पण माळी वगैरे, इथे हातामध्ये हे धोतर वगैरे. म्हणजे कशा पद्धतीने हे वर्क करतं, म्हणजे आपण बोलतो ना ज्याचं काम त्यानेच करावं. बघा ही देखील श्रीकृष्णाची मूर्ती आहे. हे बघा ह्या सगळ्या शाडू मातेच्या मूर्त्या आहेत या लाईनमध्ये, खूप सुंदर आहेत. हे बघा ताई थोड्याशा फ्री झाल्या ना, आपण ताईंचा थोडा इंटरव्ह्यू घेणार आहे. म्हणजे ताईंना एक मूर्ती बनवायला म्हणजे वर्क करून किती टाईम लागतो, परत कसं काय इनऑल सगळं. सो बघू आता त्या कधी फ्री होतात. तोपर्यंत मी थोडे शॉर्ट्स घेतो, आपल्याला शॉर्ट्सची पण गरज आहे. सो तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. इकडे बच्चे लोक पोरांचं डिस्कशन चालू आहे. हे आवडतात ते मूर्त्या आवडतात ते. कसं वाटलं? खूप फर्स्ट क्लास आवडतात. काय तुम्ही घेतली की नाही, आवडली की नाही तुम्हाला? बघतोय आता घ्यायची आम्हाला. कुठली म्हणजे कुठली तुम्हाला इथे सर्वात जास्त कुठली आवडली? अजून ती वरची. अच्छा, खूप सारे आवडल्यात. म्हणजे तुम्ही बुकिंग करणार आहे की फक्त असे बघायला आल्यात? सगळ्यांना मूर्त्या दाखवा, ते बघताय. त्यांना खूप आवडल्यात. तुम्हाला बघा लहान पोरं बोलतात ते खूप मूर्त्या आवडल्यात. हे बघा खूप साऱ्या प्रकारच्या आहेत. हे बघा इकडे देखील ताईंचे खूप कस्टमर असल्यामुळे आपल्याला ताईंशी बोलता नाही येते. हे बघा आज काय मित्रांनो ताईंना आपल्याकडे टाईम नाही आहे देण्यासाठी, पण ठीक आहे. काकांनी सगळे आपल्याला डिटेल दिलेली आहे. खूप साऱ्या सुंदर प्रकारच्या मूर्त्या आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे किती फुटाची मूर्ती कितीला आहे आणि वर्क करून कशी भेटेल, किती दिवसात भेटेल. मला वाटतं साधारणतः एका मूर्तीला वर्क करून घेऊन जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2-3 दिवस जातात साधारण. खूप गर्दी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा इकडे पण कस्टमर आलेले आहेत आणि इकडे पण खूप सारे म्हणजे आलेले आहेत ज्यांनी म्हणजे आत्तापासूनच बुकिंग झालेली आहे खूप साऱ्या. तुम्ही देखील या, मी देखील मूर्त्या इथूनच बुक करतो मित्रांनो. खूप सुंदर असं यांचं काम आहे. त्यांचे इंस्टाग्राम ID वगैरे मी खाली देणार आहे, त्यांना देखील फॉलो करा. खूप सुंदर अशा ताई आपल्याला वर्क करून देतात. इथे देखील बघा काका किती मेहनत करतात आहे, कारण की मित्रांनो मेहनत केल्याशिवाय काय भेटत नाही आणि त्यांनी तेवढं नाव कमवलं आहे. खूप मस्त आहे, म्हणजे मला खूप आवडलं. पण शक्यतो आता मोस्टली झालेलंच आहे. मला वाटतं आता बघू, अजून तर काय सगळं तर झालेलं आहे प्रॉपर. खूप गर्दी बघायला भेटते आज, खूप सारी गर्दी आहे. आता जाऊ आपण बघूया. खूप मस्त वाटतं मित्रांनो, असं वाटतं इथून जावंच नाही. खूप साऱ्या मस्त मजा येते मला. तर मित्रांनो फायनली आपलं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहेच, कशा पद्धतीने आपण काय मूर्त्यांचे प्राईज वगैरे आणि किती दिवस लागतात बनवून. सो मित्रांनो लवकर या, लवकरात लवकर, कारण की मूर्त्या खूप बुकिंग होतात आहे. तुम्ही कस्टमर बघू शकता. मला जर असं वाटतं आहे की आजच सगळ्या मूर्त्या बुकिंग होतील ताईंच्या. वर्क करून घ्या, मूर्त्या खूप सुंदर आहेत आणि मी ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. सो जाऊ आता, भेटूया. आणि त्यांना देखील फॉलो करा इंस्टाग्रामला. त्यांचं यूट्यूब चॅनल नाही पण इंस्टाग्राम नक्की आहे, त्यांना देखील फॉलो करा इंस्टाग्रामला. तुम्हाला जर मूर्त्यांचे डिझाईन वगैरे अजून बघायचे असतील वगैरे तर. आणि आपल्याला देखील फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरपूर प्रेम द्या मित्रांनो. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सो आता निघूया, जाऊया. खूप सारा व्हिडिओ आपण कवर केलेला आहे, मोस्टली सगळ्या मूर्त्या वगैरे दाखवलेल्या आहेत तुम्हाला.
सो मित्रांनो जाऊया